हॅलो, नमस्कार. आज आपण खायला चविष्ट आणि करायला सोपी अशी रेसिपी पाहूया. तर आता हे मिरच्या घेतल्यात, आलं घेतलेलं आहे 2 ते 3 तुकडे, गाजर किसलेलं आहे, रवा 1 चमचा बारीक रवा आहे आणि मक्याचे दाणे 1 वाटीभर आणि अर्धी वाटी मटार, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा आणि असं आपलं साहित्य आहे. तर आता आपण पहिल्यांदा मक्याचे दाणे मिक्सरमधून काढून घेऊयात. मिक्सरमधून हे बघा छान आपण बारीक करून घेतलेले आहेत. फार एकदम पीठ करायचं नाही, थोडंसं अरदबोबडं ठेवायचं आहे. एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याची आता सालं काढून घेऊयात. हे बघा आता आपण त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि 2 चमचे तेल घातले, म्हणजे 1 मोठा डाव भरून असा चमचा तेल घातलेला आहे. आता तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी, हिंग 1 चमचा. आता यामध्ये आलं फक्त आहे, लसूण कांदा काही नसल्यामुळे हिंगाची फोडणी दिलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण कांदा वापरू शकता. हळद 1 चमचा. आता हे मक्याचे जे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हा 1 बटाटा आपण घेतला होता तो कुस्करून त्यामध्ये घातलेला आहे. बारीक कुस्करायचा, कारण आपले ती जे आपण पदार्थ करणार आहे तो फुटता कामा नये म्हणून बारीक करायचा आहे बटाट्याच्या फोडी. आता मिक्सरमधून हे 1 गाजर काढलेलं होतं, त्याचा हे सगळा किस आहे तो पण याच्यामध्ये घातलेला आहे. आलं मिरची मिक्सरमधून काढलेली आहे बारीक, ती पण घातलेली आहे. मिरची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळं आपण मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता हे मटार बारीक करून घेतलेले ओले वाटाणे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत, ते पण आता त्यामध्ये घालायचे आहेत. बहुतेक सगळं साहित्य आपल्या घरामध्येच असतं, त्यामुळं आपण हे पटकन करू शकतो. मुलांना पण खूप आवडेल. तर आता हे छान असं परतून घेऊयात. याच्या तुम्ही करंज्या करा किंवा असे गोल बॉल तयार करून ते तळून काढा.
आता मी हे वेगळ्या पद्धतीनं दाखवते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते करून घेऊ शकता. चवीनुसार मीठ, आलं मिरचीची सुद्धा टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता, मी घातलेली नाही, तुम्ही घालू शकता, पण ती एकदम बारीक चिरून घालायची आहे. आता रंग येण्यासाठी 1 चमचा, छोटा चमचा आहे तो, 1 चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आता परत हे सगळं मिश्रण छान परतून घेऊयात. हे सगळं मिश्रण आपण जे परततोय ते मंद आचेवरच परतायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवा, 1-2 मिनटं. चांगली वाफ आलेली आहे. आता हे आपण गार करत ठेवूयात एका ताटलीमध्ये. ते थंड झाल्यानंतर आपण त्याचा वापर करणार आहे. आता एक बाऊल घेतलं आहे, पसरट भांडं घ्यायचं. त्या पसरट भांड्यामध्ये 1 वाटी कणिक, अर्धी वाटी मैदा. मैदा ऑप्शन आहे, तुम्ही वापरा अगर वापरू नका, पण चिकटपणासाठी मी अर्धा चमचा, अर्धी वाटी घातलेली आहे. आता 1 चमचा बारीक रवा, चवीनुसार मीठ, आणि छोटे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल न गरम करताच घातलेलं आहे. गरम करायची काहीच गरज नाही आहे. आता हा आपण गोळा जसा पुरीला घट्ट मळतो तसा मळून घ्यायचा आहे. आता आधी आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात आणि मग घट्ट गोळा त्याचा मळून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्ट गोळा तयार करायचा आहे. हे बघा, असा हा घट्ट गोळा तयार झालेला आहे. भांडं इतकं स्वच्छ ठेवायचं की कणिक भिजवली किंवा नाही असं हे कळता कामा नये, इतकं स्वच्छ भांडं ठेवायचं. अजिबात कणिक ठेवू द्यायची नाही, भांड्याला चिकटली नाही पाहिजे, अशी छान मळून घ्यायची आहे. आता यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया, कारण मग रवा घातलेला आहे, तो रवा मुरण्यासाठी झाकण ठेवायचे. आता 1-5 मिनिटांनी आपण हे काढून घेऊयात आणि छान मळून घेऊयात. तो गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याची पोळी लाटायची.
छोटा गोळा घ्यायचा. पोळी म्हणजे पुरी लाटायची आहे. त्याची पुरी लाटून घेऊयात. थोडंसं तेल लावायचं, खालून वरून असं थोडंसं तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशी लाटायची आहे. आता प्रथम दोन्ही बाजूनी अर्धी अर्धी बाजू आपण दुमडून घ्यायची आहे. आणि ती थोडीशी लाटून घ्यायची. आता त्यामध्ये आपण थोडंसं सारण ते घालूयात आणि दोन्ही बाजूनी बंद करूयात. आणि कडेच्या ज्या दोन बाजू आहेत त्या अशा हाताने आपण बंद करायच्या आहेत. थोडासा मध्ये खोकला आला होता. आता दुसरी पुरी लाटून घेऊयात. आता त्याच्या पण दोन्ही बाजू अशा दुमडून घ्यायच्या आहेत. आणि ती उलटी बाजू करायची, कारण ते पदर आपले जाड झालेले असणार आहेत, म्हणून थोडेसे लाटून घ्यायचे आहेत. आता परत यामध्ये थोडंसं सारण ठेवायचं. परत दोन्ही बाजू बंद करायच्या. बंद छान करायच्या, कारण त्या जर आपण ते फ्राय करायला गेलो तर उलगडू नये आणि त्यातलं सारण बाहेर येऊ नये. अशा पद्धतीनं छान बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. असेही आपले सगळे तयार झालेले आहेत. आता एक पॅटीस तेवढं जरा उलगडल्यासारखं झाले, त्यामुळे परत ते बंद करूया छान आणि मग फ्राय करूया. आता हे तळून घ्यायचे नाहीत आपल्याला, थोडंसं तेलावर आपण हे वाफलून घेणार आहोत. तर कढई ठेवलेली, पॅन ठेवलं आहे, पसरट भांडणं म्हणजे कढईसारखं. त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि ते पसरून घ्यायचं तेल.
तेल थोडंसं गरम होऊ द्या आणि ते छान असं पसरवून घ्यायचं. आणि हे तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये आता ते पॅटीस ठेवूयात. सगळे एकदम ठेवायचे नाहीत, कारण भाजले जाणार नाहीत, म्हणून आपण निम्मे ठेवूया. 4 ते 5 म्हणजे उलटे पलटे करता येतील व्यवस्थित आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान भाजून घेता येतील. म्हणून गर्दी न करता मोकळी असे जागा राहील अशा पद्धतीनं ठेवायचे आहेत. हे पण मंद गॅसवरच ठेवायचे आहेत, मोठा गॅस ठेवायचा नाही, कारण एकच बाजू मग खूप भाजली जाईल आणि दुसरी कच्ची राहील. म्हणून मंद गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे तुम्ही तळूसुद्धा शकता किंवा असे भाजूनसुद्धा घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. ज्यांचा चातुर्मास आहे, जे कांदा लसूण खात नाही, अशासाठी खूप उपयुक्त पदार्थ आहे. असे बघा, आता दुसऱ्या बाजूने आपण भाजून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे, म्हणजे कच्चेपणा राहणार नाही. थोड्या तेलात आणि छान पदार्थ आपला हा तयार होतो. आता आपण दुसरे भाजून घेऊया. त्यालाच असं थोडंसं तेल घालायचं आहे, ते पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपले पॅटीस ठेवायचे आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे. त्यासोबत तुम्ही सॉस, कोणताही सॉस वापरू शकता, चटणी वापरू शकता. जास्त करून टोमॅटो सॉस जास्त आवडतो मुलांना, तो तुम्ही वापरू शकता. आता यासोबत हिरवी चटणी, लसणाची चटणी किंवा नुसती शेंगदाण्याची चटणी किंवा कारळ्याची चटणी, कोणतीही चटणी
छान वाटेल. आवडीनुसार तुम्ही तुमच्या चटण्या वापरू शकता. आता मी इथं हिरवी चटणी वापरलेली आहे. हे बघा, आपले पॅटीस सगळे तयार झालेले आहेत. हिरवी चटणी, दही, मिरची, कोथिंबीर, खोबरं, मीठ, साखर अशी ही चटणी तयार केलेली आहे. ही चटणी आपण वापरलेली आहे. धन्यवाद.